सज्जन हो नमस्कार. आपण बघत आहात मुक्ती कीर्तन माला DB सातवळेकर हे यूट्यूब चॅनल. आपण या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. या चॅनलवरून विविध विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होत असतात. कालच राम जन्म उत्सव झालेला आहे. आता आपल्याला वेध लागले आहेत मारुती जन्माचे. त्या अनुषंगानं एक विशेष नारदीय कीर्तन सादर करीत आहे. विषय आहे हनुमत जन्म कथा. हा कार्यक्रम 7 जून 1986 मध्ये आकाशवाणीवरून प्रसारित झालेला होता. सादर करीत आहे नारदीय कीर्तन. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अगाजे विश्वैकधामा सुधाप्रसादचन्द्रमा करुमदपौर्णिमा स्फूर्ति. राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम. राजा राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि. राम कृष्ण हरि जय जय राम. कृष्ण हरि राम कृष्ण हरि. शरणागत श्रीनाथ चरणिने शरणागत
वीणा चरणी चरणी करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मारुद्र हनुमान की जय। राजाधिराज श्री रामचंद्र महाराज की जय। अनन्य शरणरिघा हरिदा अनन्य शरणरिघा हरिदा अनन्य शरणरिघा हरिदा अनन्य चरणरिघा हरिदा अनन्य चरणरिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरणरिघा हरिहा अनन्य शरणरिघा हरिदा अनन्य शरणरिघा अनंत करे वरद्याया भक्ता पाशी नित्य उभा अनन्य शरणरिघा हरिहा अनन्य शरणरिघा हरिला अनन्य शरणरिघा कासधरा विश्वासे त्याची कासधरा विश्वासे त्याची कासधरा विश्वासे त्याची देणार नाही दगा हरिहा देणार नाही दगा हरिहा अनन्य शरणरिघा हरिहा अनन्य शरणरिघा मानव देही साधन हे करी मानव देही साधन हे करी
करे का जनार्दनी गा हरिला एका जनार्दनी गा हरिहा अनन्य शरणरी घा हरिला अनन्य शरणरी घा हरिला अनन्य शरणरी घा अनन्य शरणरी घा अनन्य शरणरी घा. विख्यात गृहस्थाश्रमी संत एकनाथ महाराज जगाच्या कल्याणासाठी प्रस्तुत पदामध्ये उपदेश करतात की सज्जन हो, सगळ्या जगाचा चालक जो परमेश्वर त्याला अनन्य भावाने शरण जा. म्हणजे काय होईल? भवसागरातून तरुण जाल. श्रोते हो, आपली इच्छा असते शाश्वत सुखाची, पण मिळणारा आनंद हा अशाश्वत असतो. सर्व काही परमेश्वराच्या स्वाधीन आहे. आपल्या हाती काहीही नाही मंडळी. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, नीच एक करता म्हणून या. वृक्षाचेही पान हाले, याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. तुका म्हणे विठो भरला सबाह्य, तुका म्हणे विठो भरला सबाह्य. आणि तयावीण काय चराचरी. पुरुष सूक्तकार म्हणाले, सहस्रशीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूम्यो विश्वतो कृत्वाद्यतिष्ठत् दशाङ्गुलम्. सगळ्या चराचर सृष्टीला व्यापून दशांगुळे उरलेला हा जगदात्मा जर आपण जाणून घेतला, आपण हे तत्त्वज्ञान जर आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर खरोखरच देवाला शरण गेलो असा अर्थ होईल. गंगा ज्यावेळी समुद्राला मिळते त्या क्षणी गंगा आपण नाहीसं होतं. त्याचप्रमाणे काया वाचा मने करून आणि देवाला शरण जाणं म्हणजेच अहम ब्रह्मास्मी असा अनुभव घेणं. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एक. या वृत्तीनं आपण आपल्या आयुष्याचं सोनं करू शकतो. आपल्या दुर्वृत्ती दुर्गुण दूर पळतात. आपण आपलं काम प्रामाणिकपणाने करायला लागतो. आपण आपलं कर्तव्य विसरत नाही. भगवंत म्हणाले अर्जुना, तेषामहं समुद्धर्तां मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम्. अर्जुना,
जो मला शरण येईल त्याला मी तत्काळ जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून मुक्त करतो. तो मत्स्वरूप होतो, मत्स्वरूप होतो. हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. दीवाने गफलत में क्यों पड़ा, दीवाने गफलत में क्यों पड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. गोपी चंदा वचन सुनाकर, गोपी चंदा वचन सुनाकर, महल मुख सब छोड़ा, महल मुलुख सब छोड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. हनुमानाने सेवा कीनी, हनुमानाने सेवा कीनी, ले द्रोणागिरी उड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. कुंडलिक ने सेवा कीनी, कुंडलिक ने सेवा, कुंडलिक ने सेवा कीनी, विठ्ठल विठ पर खड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. कहत कबीरा सुनो भाई साधु, कहत कबीरा, हाँ सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, सुनो भाई साधु, सुनो भाई साधु. कहत कबीरा सुनो भाई साधु, हरि में चित्त जड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. दीवाने गफलत में क्यों पड़ा, दीवाने गफलत में क्यों पड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा, हरि से कोई नहीं रे बड़ा. सज्जन हो, मारुती, ध्रुवबाळ, पुंडलिक, गजेंद्र, विदूर, कुब्जा, सुदामदेव अशी किती नावं सांगावीत. या भक्तांनी हरीची कास विश्वासानं धरली आणि ते या भवसागरातून सहज पार झाले. भगवंताची भक्तिप्रियता सुभाषितकार वर्णन करतात. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयो, विद्या गजेन्द्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते, उग्रस्य किं पौरुषम्. कुब्जायाः कमनीयरूपमधिकं, किं तत् सुदाम्नोधनं. भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैर्, भक्तिप्रिय श्रीहरिः. दुर्मिळ असा हा मनुष्य देह आपल्याला लाभला आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्याची ही एकमेव संधी आहे. या संधीचा लाभ घ्या, परमेश्वराला शरण जा आणि याच
आशयानं पूर्वपद्यात एकनाथ महाराज सांगतात, अनन्य शरण रिघा हरिनान्य शरण रिघा हरिनान्य शरण रिघा हरिनान्य शरण रिघा तारक तो जगदीश्वर जाणुनी तारक तो जगदीश्वर जाणुनी अनन्य शरण रिघा हरिरानन्य शरण रिघा आ अनन्य शरण रिघा हरिरानन्य शरण रिघा मानव देही साधन हे करी मानव देही साधन मानव देही साधन हे करी एका जनार्दनी गा हरिला एका जनार्दनी गा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा अनन्य शरण रिघा अनन्य शरण रिघा मारुतीराया बल भीमा भजना लागी ज्या प्रेमा 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 भजना लागी ज्या प्रेमा भजना लागी ज्या प्रेमा मारुद्र हनुमान की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्रोते हो, आता आपण थोडक्यात हनुमत जन्म कथा ऐकूया। अनन्य भावानं केलेली भक्ती पाहून भगवंतानी या अनेक भक्तांचा उद्धार केला अशांपैकीचीच आख्यायिका आज आपण दृष्टांतादाखल बघणार आहोत। कथाभाग असा आहे, देवाधिदेव महादेव पार्वतीसह कैलास पर्वतावर विश्रांती घेत होते। एकाएकी ताडकन भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, पार्वती, एक भक्त पृथ्वी तलावर अनन्य भावानं माझं स्मरण करीत आहे। 7 सहस्र वर्षे झाली, आता उद्धाराची वेळ आली आहे। 7 सहस्र वर्ष
पार्वती म्हणाली, भक्ताचं नाव तरी सांगा. तुमचा भक्त म्हणजे राक्षसच असायचा. मागे तो तारकासूर, भस्मासूर, रावण. हे बघ पार्वती, आधी कुठे जाता असं विचारू नये. तरी पण ऐक. केसरी नामे वानर त्याची, केसरी नामे वानर त्याची, रुद्रांजनी अंजनी सती बहु, विश्रुत ते सज्जनी सती बहु, विश्रुत ते सज्जनी. नंदन व्हाया पवित्र कीर्ती, नंदन व्हाया पवित्र कीर्ती, वीरबलाढ्य हि जनी तपाते, करिगिरीवरी निर्जनी तपाते, करिगिरीवरी निर्जनी. पार्वती, वानरांचा सेनापती केसरी वानर हा अत्यंत वीर आहे. त्याने उत्तम वेदाध्ययन केलेलं आहे आणि त्याची स्त्री अंजनी जे सुकुमारी सुंदरी पतिप्राणा, त्याची स्त्री अंजनी जे सुकुमारी सुंदरी पतिप्राणा, तीर्ष्यमुख शैली आराधी शंकरा जगत्राणा. या केसरी वानराची पत्नी अंजनी अत्यंत पतिव्रता आहे आणि ती पुत्रप्राप्तीची कामना मनात धरून अनन्य भावानं नामस्मरण करते. कुठे? ऋष्यमुख पर्वतावर उभी आहे. ती माझ्या कसोटीला पूर्ण उतरली आहे. आणि एवढं बोलून महादेव गुप्त झाले आणि क्षणार्धात ज्या ऋष्यमुख पर्वत शिखरावर अंजनी तप करीत होती तिथे प्रगट झाले. भस्म उठी रुंड माळा माळा, भस्म उठी रुंड माळा माळा, भस्म उठी रुंड माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर. कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार. गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी हा सोनार, म्हणे नरहरी हा सोनार. गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर.
व्याघ्रां पार्वतीपते हर 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 महादेव. महादेव म्हणाले, वरम ब्रूहि. अंजनी, मी प्रसन्न आहे, इच्छा असेल तो वर मान. अंजनीनं डोळे उघडले, आपला आराध्य दैवत समोर बघितलं. तिला अत्यानंद झाला. पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती म्हणाली, देवा देवा, सद्गुणशाली अक्षय दृढतनुसुत दे मला महादेवा. रविकुलमंडन सीतापतीची त्याला घडो सदा सेवा. वर किती विचारपूर्वक असा मागितला आहे. अहो, वरही वरायास पाहिजे समज. नुसता पुत्र काय कामाचा, तो सद्गुणी हवा, आरोग्य संपन्न हवा. ए ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई देवा. जन हे म्हणतीत या बावा, ऐसा पुत्र देई देवा. जन हे म्हणतीत या बावा, ऐसा पुत्र देई देवा. जन हे म्हणतीत या बावा. कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई, कन्या तरी ऐसी देई. जशी मीरा मुक्ताई, जशी मीरा मुक्ताई. पुत्र देई देवा, जन हे म्हणतीत या बावा. ऐसा पुत्र देई देवा. जन हे म्हणतीत या बावा. ऐसा पुत्र देई देवा. जन हे पुत्र व्हावा. ऐसा गुंडा पुत्र व्हावा. ऐसा गुंडा याचा तिन्ही लोकी झेंडा. ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र देई देवा. जन हे म्हणतीत या बावा. ऐसा पुत्र देई देवा. जन हे म्हणतीत या बावा. इतुके न देववे तुझ्यान, करी माझे निसंतान. दोहो माझी एक लेखा, म्हणे केशवदास चोखा. हो गंमत अशी, केशवराव आणि गोपाळराव दोघे मित्र होते आणि कितीतरी वर्षांनी दोघांची भेट झाली. एकमेकांची खाली खुशाली विचारली, काय करतात तुमचे चिरंजीव, काय करतात. 5 जण आहेत. अरे वा, 5 जण. काय करतात. मोठा सदैव शंकरांच्या मंदिरात असतो. वा वा वा, भक्त दिसतोय. अशी मुलं या काळात दुर्मिळ हो. छे तसं नाही, भक्ती वगैरे काही नाही. सदैव गांजाच्या तारेत असतो. शंकराच्या देवळात गांजाच्या तारेत झोपलेला असतो. असो, आता काय करणार. दुसरा तरी काय करतो. त्याला सतत ना आंघोळ करायची हौस आहे. दिवसभर दारू पितो, दिवसभर दारू पितो. परत परत गटारात लोळतो आणि परत आंघोळ करतो. परत गटारात लोळतो, परत आंघोळ करतो. दिवसभर आंघोळी चालू असतात. काय तिसरा तरी बरा आहे ना. हो, तिसरा ना सतत पैशाने खेळत असतो. हां, म्हणजे बँकेत आहे का.
अहो बँकेत नव्हे, त्याला जुगाराचा नाद आहे. माझा सगळा पैसा संपवला हो. आणि चौथा, तो नेहमी तुरुंगात असतो. म्हणजे समाजसेवक आहे का? हो, तो नेहमीच चोऱ्या करतो. पोलीस पकडतात, जेलमधून सुटला की परत चोऱ्या करतो. तसा चिकाटीचा आहे हो. गोपाळराव, तुम्ही नशीबवान आहात. 5 मुलगे तुम्हाला आहेत. मला बघा, अपत्यच नाही. तुमचा 5वा तरी नक्की कुलदीपक असेल ना. 5वा अजून लहान आहे हो. म्हणजे दर 4-6 दिवसांनी एखाद्या घराला आग घालतो. 4 पावसाळे गेले की होईल शहाणा. म्हणजे रोज 4-6 घरं पेटवीर. ज्येष्ठो भृंगी कमाल भक्षण परहा तस्यानुजो मद्यपी द्यूते लुब्ध रुचिस्तृतीय तनया तुर्यस्य चित्तं शृणु चौर्ये कर्मणि चोरगीत महिमा बालस्तु यः पंचमः लोकानां सततं गृहाणि दहते मित्राणि चत्वारि वा. केशवरावांनी कपाळावर हात मारून घेतला. सज्जन हो, कुसंतानापेक्षा निस्संतान परवडलं नाही का हो. अंजनीने वर मागितला. येरू म्हणे दे अक्षयी सुत महाभक्त वज्रदेही. भगवान शंकर म्हणाले तथास्तु. अंजनी, तू इथेच हातांची उंजळ करून उभी राहा. योग्य वेळी प्रत्यक्ष वायुदेव तुझ्या हातात प्रसाद आणून देईल. तो तू सेवन कर. मी स्वतः तुझ्या उदरी अवतार घेईन असं सांगितलं आणि भगवान महादेव गुप्त झाले. याच वेळी अयोध्येत विचित्र घटना घडत होत्या. दशरथ राजाला स्वप्न पडलं. आपण 3 जीवांची हत्या केली. तो दचकून उठला. वसिष्ठ ऋषी राजपुरोहित त्यांनी सांगितलं, राजा, ही गोष्ट भविष्यसूचक आहे. 3 जीव विनाकारण मरण्यापूर्वी तू मृगयेला जा, शिकारीला जा. 3 जनावरांची शिकार करून ये. मृगया हा राजधर्म आहे. राजा दशरथ अरण्यात गेला. ज्या ठिकाणी श्वापद पाणी पिण्यासाठी येतात तिथे एका उंच वृक्षावर धनुष्यबाण घेऊन बसला. राजा शब्दवेधी होता. अंधार पडला. तेवढ्यात कुणीतरी पाणी पिण्यासाठी आलं आणि पाणी पित असल्याचा आवाज आला. बुडबुड बुडबुड आवाज आला. राजानं धनुष्याला बाण जोडला, दोरी ओढली आणि एक करुण किंकाळी राजाच्या कानावर आली. राजा चपापला, कारण ती किंकाळी मनुष्याची होती. राजा झपाट्यानं खाली उतरला. राजाचा बाण एका पाणी भरणाऱ्या तरुणाच्या हृदयात घुसला होता. राजानं बाण ओढून काढला. तो तरुण म्हणाला, राजा, माझं नाव श्रावण. माझे माता पिता वृद्ध आहेत, अंध आहेत. एका झाडाखाली बसले आहेत. त्यांना एवढं पाणी नेऊन देशील का? मी जातो. सोडिला श्वास
शेवटला. त्याला म्हणतात काव्य मंडळी. सोडिला श्वास शेवटला, तो जीव विहंग फडफडला. तनु पंजर सोडून गेला. दशरथ राजा रडला घाई घाई, अडखळला घाई घाई. श्रावण बाळाच्या हातात ती झारी राजाने उचलली, शोधाशोध केली. त्याला एका झाडाखाली श्रावणाचे आई वडील दिसले. सगळी हकीकत त्यांना सांगितली. त्याने अतीव दुःखानं आणि संतापानं राजाला शाप दिला. राजा, तू सुद्धा आमच्या सारखाच पुत्र पुत्र करीत मरशील. आणि तत्क्षणी दोघांनीही देहत्याग केला. पुत्र शोकेन महतां तप्यस्तक्षसि जीवितम् इत्युक्त्वा दुःखितो देहे सभार्यो मुनिरत्यजत. राजा, तू आमचा पुत्र मारलास, तुला सुद्धा असंच दुःख होईल. राजा क्षणभर अवाक गेला. अवाक झाला. करायला गेलो एक आणि झालं भलतंच. तरी सुद्धा थोड्या वेळानं राजाला आनंद झाला. अरे, पुत्र पुत्र करीत मरण येण्यासाठी पुत्र आहेच कुठे? देव करो शाप खरा ठरो. राजा घाई घाईनं अयोध्येत परत आला. वसिष्ठांचा सल्ला घेतला. शृंगऋषींना पाचारण केलं आणि दशरथ राजाचा तो प्रसिद्ध पुत्र कामेष्ठी यज्ञ सुरू झाला. कुंडमंडप वेदिका सुलक्षण इद्मापरी त्रिसंधान करुनिया परिस्तरण अग्निस्थापन तेणे केले. प्रणीता पात्रे परिपूर्ण आज्यस्थाली बर्हि आस्तरण श्रुश्रुवा परिमार्जन केले प्रोक्षण यज्ञोपचारा. दशरथ राजाचा भक्तिभाव बघितला आणि प्रत्यक्ष अग्निनारायण प्रगट झाले. अग्निनारायण प्रगट झाले. म्हणाले, दशरथा घे पायसला पायसला, तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो. हा माझा सन्मान. दशरथा घे पायसला पायसला. श्री विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन. धन्य दशरथा तुला लाभला. काय लाभला? देवपित्याचा मान. ओहो, देवपित्याचा मान. दशरथा घे पायसला पायसला. एका सुवर्ण स्थालीतून दशरथाला पायस प्रसाद दिला अग्निनारायणानं. राजाने त्याचे 3 भाग केले. एक भाग दिला कौसल्यला, एक भाग दिला सुमित्रेला
आणि तिसरा वाघ कैकईला देण्यासाठी जवळ आला आणि मात्र ती क्रोधायमान झाली. अपमाने निधला तो भाग जळो नको मला ओहा. तिने अव्हेर केला. काय झालं? राजाने प्रथम तिला प्रसाद दिला नाही आणि म्हणून तिने प्रसाद घ्यायला नकार दिला. तेवढ्यात काय झालं? आकाशात भरारी मारणाऱ्या एका घारीची नजर गेली. तिने झडप घातली आणि कैकईच्या हातातला प्रसाद ती घेऊन गेली. ती घार म्हणजे ब्रह्मदेवाने शाप दिलेली सुवर्चा नावाची अप्सरा होती. तेवढ्यात प्रचंड वादळ सुरू झालं. वायुदेवाने घारीच्या हातातला प्रसाद सोसाट्याच्या वेगानं उडवला आणि तो नेमका ऋष्यमुख पर्वतावर उभी असलेल्या अंजनीच्या हातात ओंजळीत पडला. तिने अतिशय आनंदाने तो भक्षण केला आणि मंडळी यथाकाल चैत्रे माससिते पक्षे पौर्णमास्यांश नैश्चरे अंजन्या वायुतो जातः परमात्मा स्वयं हरः. चैत्र पौर्णिमा शनिवारी सूर्योदयाच्या समयी भगवान शंकर मारुतीच्या रूपानं अंजनी मातेच्या उदरी अवतीर्ण झाले. अमर कुसुम घन वर्षति तनन करीती समस्त गंधर्व सर्वत्राना झाले आनंदाचे तिथे महापर्व. महारुद्र हनुमान की जय. ओ जन्म झाल्याबरोबर मारुती म्हणाला, माते मला अत्यंत भूक लागली आहे. अंजनी म्हणाले, बाळा फळं हाच आपला आहार आहे. लाल भडक चांगले पक्व बघून खाऊ. मारुतीने इकडे तिकडे बघितलं आणि पूर्व क्षितिजावर लाल भडक सूर्यबिंब वर येत होतं. ते फळ आहे असं समजून मारुतीने जी झेप घेतली प्रत्यक्ष सूर्यबिंबावर. बघता बघता मारुती सूर्यापर्यंत जाऊन पोहोचला. तोच राहू त्याला आडवा आला. पण राहूच्या छातीवर मारुतीने एकच गुद्दा असा ठेवून दिला की तो रक्तोकार लागला. आता राहूच्या मदतीला केतू आला. सगळे ग्रह राहूच्या मदतीला आले, पण मारुती कुणालाच आवरेना. शेवटी इंद्रानं मारुतीवर वज्रप्रहार केला. आता मात्र मारुती मूर्छित झाला आणि वायुदेवाला ही वार्ता कळली. त्यानं आपली गती रोखून धरली. वाता आकर्षण होता उदरे फुगली त्या अमरांची. सर्व ही पळती धावती वार्ता सोडून त्या समराची. सर्वजण वायुदेवाला शरण गेले. देवाने अनेक वर मारुतीला दिले. चिरंजीव पद बहाल केलं. ब्रह्मकल्पपर्यंत चिरंजीव पुत्र तुझा. जन्माला आल्याबरोबर आकाशात झेप घेणाऱ्या हनुमंतानं रामभक्तीत सुद्धा अशी उत्तुंग झेप घेतली आणि आयुष्याचं सार्थक केलं. आणि याचसाठी नाथ महाराज उपदेश करतात, अंजनी मातेसारखं अनन्य शरण रिघा हरीला अनन्य शरण रिघा. अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा हरिला अनन्य शरण रिघा. कास धरा विश्वासे त्याची कास धरा. कास धरा विश्वासे त्याची देणार नाही दगा.
हरिहा देणार नाही दगा, हरिदान शरण निघा. मानव देही साधन हे करी, मानव देही साधन साधन हे करी साधन हे करी, मानव देही साधन हे करी. एका जनार्दनी गा, एका जनार्दनी गा, अनन्य शरण निघा. हरिहा अनन्य शरण निघा, हरिला अनन्य शरण निघा, हरिला अनन्य शरण निघा. महारुद्र हनुमान की, राजाधिराज रामचंद्र महाराज की.